राम नारायण राम. आजच्या काळात अनेकदा असं दिसून येतं की लोक संविधानाबाबत गोंधळलेले असतात. पण का लोक संविधानाबाबत गोंधळलेले का आहेत हे सर्वांसाठी जाणून घेणं आवश्यक आहे की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या इच्छेने बनवले नव्हते, तर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सूचनेवर ते तयार केलं होतं. आंबेडकर हे भूमीवरील वैयक्तिक मालकी हक्क हटवू इच्छित होते, गरिबांना मदत करू इच्छित होते, पण नेहरूंनी त्यांना तसं करू दिलं नाही. नेहरूंनी आंबेडकरांना त्यांच्या पक्षाचा भाग देखील बनवलं नाही. जेव्हा आंबेडकर आणि नेहरू मिळून संविधान तयार करत होते तेव्हा त्यातून वैयक्तिक मालकी हटवली गेली नाही. असं का? राहुल गांधी यांनी ही वैयक्तिक मालकी हटवण्यासाठी का आवाज उठवला नाही आणि त्यांना गांधी आडनाव कसं मिळालं? भारतातील प्रत्येक नागरिकाने गांधी कुटुंबाला विचारलं पाहिजे की त्यांनी गांधी हे नाव का वापरावं लागतं. नेहरूंच्या या सगळ्या कृतींना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला कारण ते ब्रिटिश सरकारला खुश करू इच्छित होते. ब्रिटिश सरकारला पाठिंबा देण्यासाठी नेहरूंनी आंबेडकरांना दडपून ठेवले. नेहरू आणि जवाहरलाल जे एकच आहेत यांनी मिळून बरेच काही केलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या पक्षातून दूर ठेवलं. नेताजींना ब्रिटिशांनी तुरुंगात का टाकलं? त्यांना सोडवण्यासाठी दोघांनीही काही का केलं नाही? जर त्यांनी प्रयत्न केला असता तर ब्रिटिश सरकार त्यांना पंतप्रधान बनवलेच नसते. आज केवळ नेहरूंचं कुटुंबच पुढे जात आहे. मग या पृथ्वीवर राहणाऱ्या 150 कोटी लोकांची कुटुंब वेडी आहेत का की जी पुढे जात नाहीत? राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे काही करत आहेत त्यावरून काँग्रेस पक्षावर बंदी आणली पाहिजे. डॉक्टर आंबेडकर यांनी जेव्हा संविधान तयार केलं तेव्हा त्यांना पंतप्रधान का बनवण्यात आलं नाही? जो पृथ्वीचं रक्षण करतो त्याचं रक्षण वरचा देव करतो. आजचं वातावरण खूपच खराब झालं आहे. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस कर भरतो. श्रीमंत लोक पृथ्वीवर कसे आले हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक कर भरणाऱ्या व्यक्तीला आहे. पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हटवायला हवी. निसर्ग माणसाच्या चुका सहन करणार नाही आणि त्याला शिक्षा करेल. जर माणूस निसर्गासोबत चालेल तर ते अत्यंत चांगलं होईल. प्रत्येक माणसाने मेहनत करायला हवी कारण निसर्गही सातत्यानं परिश्रम करतो. म्हणून निसर्गाचा सन्मान करा आणि आपलं विवेक ओळखा. त्यातून तुमचंच भलं होईल. निसर्गाने मला पृथ्वीवर पाठवलंय कारण मी तुम्हाला सत्य सांगू शकावं. म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करा आणि निसर्गाचे बोल ऐका. खरे मातापिता म्हणजे आकाश. त्यांच्या बोलांवर विश्वास ठेवा. चांगलं कर्म करा, चांगलं काम करा आणि निसर्गाच्या संकल्पनांना स्वीकारा. ही माझी नव्हे तर निसर्गाचीच वाणी आहे जी मी फक्त पोहोचवतोय. म्हणून आपण सर्वांनी मिळून एक संकल्प घ्यावा की आपण सर्वजण एकत्र आणि ऐक्याने राहू. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस हे विसरतोय की पृथ्वीवर त्याचं खरं म्हणजे काहीच नाही. आज जे धर्म, जात, पंथ, उच्च-नीच याविषयी बोललं जातं हे सगळं निसर्गाने निर्माण केलं आहे का? नाही, हे सगळं माणसानेच बनवलं आहे, मॅनमेड. आपण निसर्गाचे जितकं आभार मानू तितकं थोडंच आहे. निसर्गामुळेच आपण अस्तित्वात आहोत, नाहीतर आपलं स्वतःचं अस्तित्व काय आहे? निसर्गानेच आपल्याला जीवन दिलं आहे. विवेक, बुद्धी सगळं तिथूनच मिळालं आहे. आपण जीवनात जे काही करतो ते आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाने करायला हवं. विवेकच आपल्याला सांगतो काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. राम नारायण राम हा मंत्र स्वतःमध्ये संपूर्ण आहे. तो तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही सकारात्मक करतो. म्हणून प्रत्येकाने या नावाशी जोडून घेणं आवश्यक आहे आणि आपल्या जीवनाला धन्य करावं.